अभिजित पाटील, सुदाम पाटील आणि अनिलजी नाईक या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी डायसवर उभे आहेत पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय श्री परेश ठाकूर. केणी सिटीच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या इथे उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर, आपल्या पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटीलजी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असलेले माजी स्थायी समिती सभापती माननीय प्रवीण पाटीलजी, पनवेल शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अनिल भगतजी, त्याच सोबतीने या इथे उपस्थित असलेले शिवसेना पनवेल अध्यक्ष माननीय रामदास शेवाळेजी, या इथं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले या कार्यक्रमाला, या शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वतःचे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आपण सर्वजण या इथे आत्ताच माननीय चव्हाण साहेब येऊन गेले, माननीय मंत्री महोदय चव्हाण साहेब, माननीय आमदार साहेब, माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब, हे सर्वजण या इथे उपस्थित होते. अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या इथे होतो आहे. आम्हाला पूर्वी 10-15 वर्षापूर्वी मग मला समजा काही अधिकाऱ्यांकडून मला सांगण्यात यायचं मला नेहमी की तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना घेऊन मगरपट्टा शहर दाखवायला न्या आणि मग समजा त्याच्याकडून समजा तुम्ही शिकायला हवं. आणि मला खरोखरच उत्सुकता मला नेहमी असायची. मग मला आयुक्त महोदयांनी पण सांगितलं होतं आणि ज्यावेळेला आमदार साहेबांच्या सोबत मला या मगरपट्टा सिटी मला बघायला जायला भेटलं, खरोखर मला आनंद वाटला. ज्या भव्य दिव्य पद्धतीने तो बांधलेला आहे. मराठी माणसाला एकमेकांवरती विश्वास नसतो आणि ते एकमेकांसोबत काम करायला तयार नसतात आणि खरोखरच सांगता अशा प्रकारची स्थिती ही आपल्याला एक सांगता सर्वसामान्य पद्धतीने आपल्याला दिसून सुद्धा येते की कधीही सांगता मराठी माणूस हा दुसऱ्या मराठी माणसाच्या सोबत येऊन एकत्र येऊन काम करू शकत नाही. का तर विश्वास आणि त्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण याची कमतरता. परंतु ज्या वेळेला आम्हाला मगरपट्टा सिटी बघायला भेटली, खरोखर सांगता आम्ही पण अचंबित झालो की कशा प्रकारे सर्व मराठी बांधव, सर्व एक कुटुंबातले व्यक्ती हे एकत्र येतात कसे आणि चांगल्या प्रकारे या इथं कशा प्रकारे एक मोठी कॉलनी ही उभी करू शकतात. मग ते आपल्याला काय शक्य नाही आहे आणि याच्याबद्दल सुद्धा त्या इथं माननीय सतीश मगर साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा होऊ शकली. सतीश मगर साहेब म्हणजेच अजित पवार साहेबांचे सासरे. त्या इथे मग समजा आम्हाला जेव्हा त्यांच्यासोबत चर्चा करायला भेटली त्यावेळेला त्या इथे ओळख सुद्धा करून दिली. रामचंद्र ठाकूर साहेबांच्या बद्दल त्या इथे ओळख करून देण्यात आली आणि ते मग समजा लगेच थांबले आणि त्यांनी बोलून दाखवलं की मोठ्या पवार साहेबांनी म्हणजे शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे की अहो तुम्ही रामचंद्र ठाकूर साहेबांच्या शिक्षण संस्था त्या जाऊन बघा, त्याचा अभ्यास करा आणि खरोखरच तिथे शिकण्यासारखं बरंच असं काय आहे. अशा प्रकारचं त्या इथं मगर साहेबांनी हे सांगितलं. ऐकून अगदी ऊर भरून आला आणि त्यावेळेला मग वाटलं, पूर्वी ज्या वेळेला आम्ही फिरत होतो वाटत होतं की नाही हे पुण्याचे सर्व मगर लोक हे एकत्र आले आणि त्यांनाही शक्य झालेलं आहे. आपल्या लोकांना, कोकणी माणसाला, आगरी माणसाला हे नक्की शक्य नाही आहे. परंतु ज्यावेळेला मगर साहेबांनी त्या तिथं रामचंद्र ठाकूर साहेबांच्या मध्ये सांगितलं त्यावेळेला विश्वास पटला की आपल्याला हे शक्य आहे. आपण ज्यांच्याकडून शिकायला आलेलो आहोत ते जर आपल्याला आपलं कौतुक करत असतील तर आपल्याला ह्या योजना अशा प्रकारचे भव्य असे प्रकल्प करता येणं अशी शक्य आहे. नक्कीच सांगता आपल्याला प्रश्न पडतो की एवढे मोठे प्रकल्प कसं काय आपल्याला जमणार, लोक आपल्याला फसवणार. परंतु सांगितलं आपल्याला सांगता आपल्यापैकी नक्कीच सांगता कोण लेडीज बारवाला नाही आहे, नक्कीच आपल्यापैकी कोण इथं बेवडा दारुडा नाही आहे, आपल्यापैकी कोणी जुगारी नाही आहे, आपल्यापैकी कोणी लॉटरीच्या मागं धावणारे नाही आहेत. आपल्याला चांगल्या सवयी आहेत, आपण चांगल्या लोकांमध्ये आहोत आणि नेहमीच सांगता आपल्या स्वतःकडे सुद्धा चांगलं असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपली वाटचाल ही चांगलीच होणार आहे, आपल्याला यश सुद्धा भेटणार आहे आणि त्यासाठीच हा केणी प्रकल्प आहे. हा केणी प्रोजेक्ट हा यशस्वी सुद्धा होईल आणि सर्वांना याच्यामधून नक्कीच समजा मार्गदर्शन भेटतील आणि मोठ्यात मोठे प्रोजेक्ट याच्या सोबतीनेच यांच्या पावला पाऊल टाकून येतील. आणि म्हणूनच हा केणी प्रकल्प हा जो आपला आहे केणी सिटी आहे, हा केणी सिटी यशस्वी व्हावा यासाठी आपल्या सर्वांच्या मनापासून असलेल्या शुभेच्छा या इथं उपयोगाला येणार आहेत. माझ्या सुद्धा या इथं शुभेच्छा या केणी सिटीच्या सोबत आहेत. मला इथं बोलवलं, मला या इथं या प्रकल्पाचा एक सांगता या इथं साक्षीदार होण्याची मला जी संधी देत आहात त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. येथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद परेश शेठ. मला कल्पना आहे की आपल्याला पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे आपण अगोदर भाषण केलं. खरं तर आपण सगळ्यात शेवटी भाषण करणार होतात.
मात्र आपण इतका वेळ आम्हा केळणी परिवारासाठी दिलात त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. मी या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक सन्माननीय विजय चिपळेकर, त्याचबरोबर विकास